सावध राहा, पुढच्या काही वर्षात फक्त डिग्री असूनही नोकरी मिळणं कठीण होणार आहे. आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली गेली, अभ्यास करा, डिग्री घ्या, मग जॉब मिळेल. पण 2025 नंतर हा विचार पूर्णपणे बदलतोय ना. भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट सांगितलंय, आता भारताची शिक्षण व्यवस्था डिग्रीपेक्षा स्किल बेस होणार आहे. म्हणजेच फक्त मार्कशीट नाही, तर तुम्हाला येतंय काय हे जास्त महत्वाचं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये सुद्धा एक गोष्ट क्लिअर सांगितली आहे, स्किल डेव्हलपमेंट, प्रॅक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री रेडी स्टुडंट. म्हणजे कॉलेजमध्ये शिकलेलं खऱ्या आयुष्यात वापरता आलं पाहिजे. गुगल, ऍपल, टेस्ला यासारख्या मोठ्या कंपन्या आता अनेक ठिकाणी डिग्री कंपल्सरी मानत नाही. त्यांना पाहिजे स्किल, एक्सपिरियन्स, पोर्टफोलिओ, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, टुडेज व्हॅल्युएबल स्किल. आज हे स्किल असतील तर डिग्री नसली तरी संधी मिळू शकते. AI टूल्स, कोडिंग, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, डाटा अँड टेक स्किल. याचा अर्थ डिग्री संपते असं अजिबात नाही. डिग्री महत्वाची आहेच, पण फक्त डिग्री असून स्किल नसेल तर करिअर धोक्यात येऊ शकतं. आज डिग्री म्हणजे दार उघडण्याची चावी आहे, पण करिअर बनवतो ते फक्त स्किल. आणि हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो अजूनही म्हणतो डिग्री म्हणजे सगळं. आता सांगा तुम्ही काय निवडाल, डिग्री की स्किल? आणि नुसतं डिग्री असल्याने भारताचा विकास होईल का? तेवढं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असंच कंटेंट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.